माही कुठे चालली? हे बघ कशी खेळतात त्यांच्याशी. राम लक्ष्मण नवनाथ हनुमान. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माहीज यूट्यूब चॅनल. आणि आज आपण कुठे चालत फिरायला? गगनगिरी महाराजांच्या मठात चाललोय, खोपोलीला. कर्जत खोपोली. चला, माही लिटिल माही काय करते? माही बिझी आहे थोडी. माही आणि हा गगनगिरी महाराजांचा मठ. पार्क गर्दी आहे पण ना, बरेच लोक आले ते बघा. अच्छा, लाईन पण आहे. तर आता आम्ही आलोत आणि इथे पाऊस पडतोय आणि आता चाललो. आणि हा ब्रिज आहे. हा यांचा एंट्रन्स आहे, हा मठ आहे. आणि वरून पाणी येऊन या ब्रिज मठातून मधनं येऊन या ब्रिजच्या साईडून या साईडला चाललंय. असा व्ह्यू आहे. आणि आता आपण आतमध्ये आलो. इथे पाऊस पडतो. स्टँड आहे आणि गर्दी आहे, पाऊस पडतो म्हणून. आता आतमध्ये जाऊन नंतर आल्यानंतरच आपण बाहेर काहीतरी खाऊया. हा इथनं एंट्री गेट आहे आणि मग हे सेफ्टीसाठी आपण मध्येच उभे होतो. चप्पल ठेवू. चला आपण. हाय, ब्लॉग मध्ये यायचं होतं ना. बाय. तिथे जवळ जाऊन बघू. चला आपण. समाधी आहे, जाऊ पाया पडा. मी पकडते. हो, गर्दी आहे ना. झाली असती. भरपूर काय काय आहे ना इथे. इथे काहीतरी ना आयुर्वेदिक औषधं पण आहेत. होमिओपॅथी. 18 ते 2. 18 ते 2 आहे. इथं मेन अट्रॅक्ट करतो ते ती नदी आणि शांतता आणि नेचर. घर आहे. हो, घर आहे. आणि हा गेट पण आहे. आणि इथून रस्ता आहे. मला वाटतं तिथे जायलाच रस्ता आहे. ते तुम्ही बोलता ना की काय आहे बघू. मस्त आहे ना. काहीतरी असेल. भक्त निवास म्हणजे स्टेकेशन आहे. राहायला हॉटेल टाईप, म्हणजे रूम्स असतील ना.
घेऊ माहीला मी. उठली माही, कुठे आलीस तू? नाही बघते कुठेतरी आणली तिला. माही तू जंगल मध्ये आलीस. आतमध्ये फोटोज व्हिडिओज काढायला नाही चान्स, मग लोक इकडनं जाता जाता वॉटरफॉल आणि निज्या सोबत फोटो काढत असतील मे बी ना. आणि इकडे गर्दी पण नाही. माही उठली आता. ते बघते पण जागी नाही. मसाज सेंटर आहे आयुर्वेदिक. हा बघा. मोठा म्हणजे आपला हे कसं असतो आयुर्वेदिक सेंटर टाईप, तसं सगळं काय आहे इकडे ना. म्हणजे इकडे गोशाला असं 100%. हो ते बघा वासरू दिसला आहे पुढे. ते बघा ना आतमध्ये ती पोरं वाकून बघतात. तुम्हाला कसं समजलं बायोगॅस म्हणजे? इकडे ब्लॉगर लोक आलेले आहेत. हे गोशाला वासरू छोटस किती आहे बाबा बाबा. हे बघ कशी खेळतात त्यांच्याशी. हे भीती नाही वाटत काय? छोटे काय करत नाही. गाई कुठे आहेत मग? सोडलेत पण अर्धे आहेत बघ तिकडे. तो माहीला हात लावायला सांगा, नाही तर तुम्ही तरी लावा. नाही पण दादा हात लावतात. लाव तू. तेव्हा ते पण प्रेमात धावत येतात ना जवळ. ते आवाज देतात पोरं. तर माही तू लावला का हात? माझी माही उठली. माहिती इकडे बघ. माही ते बघ काय आहेत तिथे. मंदिराचे पुजारी आहेत. मला वाटतं व्हिडिओज फोटोज काढून देतात. शंकर पार्वतीचं मंदिर होतं. हे बघा इथनं मूर्तीच दिसतात. ते आतमध्ये नॉट अलाउड. राम लक्ष्मण नवनाथ हनुमान आणि शिवाजी महाराज आहेत आणि रामदास स्वामी आहेत आणि संत आहेत काय. हा बघा छोटा वॉटरफॉल इथून जातलं. इथनं पण मठ दिसत. परिसर मोठा आहे ना. मला हे नाही समजत, जी नदी आहे जी मधनं चालली ती नदी कुठून येते? तो तर याच साईडला असेल ना, काहीतरी असेल ना. चिकूची झाड आहे तो वाटतं. तेव्हा चिकू पण आहेत छोटे छोटे. कुठे कुठं तुम्हाला दिसतं? मला नाही दिसला. हा दिसला दिसला आहे. चिकूची झाड आहेत. इकडे आंबे. इथे काय ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड. याच्या खालनच चाललाय का तो? पुढच्या हेलिपॅड आहे बघ इथं. हेलिकॉप्टर येतील. माही खुश झाली बघ. खुश झाली. काय झालं? तिथे वर बघा ओम दिसतोय. ते छोटा वॉटरफॉल आहे तिथे. झूम केल्यावर झूम करतो. तिथे रस्ता आहे का जायला? असेल कुठून तरी. ओम वॉटरफॉल झूम मध्ये दिसतो. हा काहीतरी असेल तिथं. मंदिरच असेल. गगनगिरी महाराजांचा पुतळा आहे.
असला आता शनिदेव आहेत हा नाही काय बघता कुठे चालली भाई कुठे चालली भाई पूर्ण प्रदक्षिणा मारते वाटतं आता मोठी झाली ना ती माही आतमध्येच चालली ती तिला बाहेर नाही निघायचं आता आम्ही चाललो परत मठातून बाहेर आलो ही फोन मध्ये बिझी झाली आणि हा धबधब्यावरचं पाणी ब्रिजच्या खालून जातोय ना हा ब्रिज आहे आणि याच्या खालून हा मठातून येतोय वरून येतो डोंगरावरून मठातून मधनं या ब्रिजच्या इथनं इकडे चाललंय ना आणि हा आहे ओ बापा हाला तर आता आम्ही चाललो घरी हा ब्लॉग मी इथेच एंड करते नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत गुड बाय